झी 24 तास एक पाऊल पुढे। अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। संजय दत्तनं 6 महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी केली आहे। 7 चित्रपटांचे चित्रीकरण अपूर्ण असल्यामुळे निर्मात्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं कारण संजयनं याचिकेमध्ये नमूद केलं आहे। 3 वर्ष 7 महिने इतका काळ संजय दत्तला शिक्षा भोगावी लागणार आहे। 1993 बॉम्बस्फोटाप्रकरणी अवैधरित्या शस्त्र बाळगल्यानं संजय दत्त दोषी ठरला आहे आणि त्याला सुप्रीम कोर्टानं 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। पण त्याआधी तुरुंगात काढलेला कालावधी वजा केल्यानंतर त्याला साधारण अजून 3.5 वर्ष शिक्षा पूर्ण करायची आहे। त्यासाठी कोर्टानं दिलेली 4 आठवड्यांची मुदत संपत आली आहे आणि त्याचवेळी संजय दत्तनं कोर्टाकडे शरणागतीसाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासाठी अर्ज केला आहे। या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टानं विनंती फेटाळली तर संजय दत्तला जेलमध्ये जावं लागणार आहे। मुदतवाढ फेटाळल्यानंतरही पुनर्विचार याचिकेचा पर्याय संजय दत्तकडे आहे। त्यानंतरही राष्ट्रपती त्यांच्या अधिकारांमध्ये शिक्षा माफ किंवा कमी करू शकतात। अगर आप कोई अच्छे शिक्षक हैं या कोई अच्छी जानकारी रखते हैं जिसका लाभ आप और लोगों को देते हैं तो जाहिर है एक अच्छा सेवा का काम आप करते हैं और प्रिजन एडमिनिस्ट्रेशन उसको रिकमेंड करता है। अब वो संजू के केस में या किसी और व्यक्ति के केस में आगे कितना ये लागू होता है ये तो समय बताएगा। संजय दत्तची शिक्षा रोखण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत। जर संजय दत्तची शिक्षा माफ झालीच तर अनेक आरोपींचीही शिक्षा अशाच प्रकारे माफ होण्याचीही शक्यता आहे। झी 24 ताससाठी अजित मांढरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।